खूप प्रयत्न करूनही वजन कमी होत नाही आहे, मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी. वजन कमी करण्यासाठी आपल्याला व्यायामाबरोबरच संतुलित आहारसुद्धा घ्यायला हवा. आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी वेट लॉससाठी जी ही भाकरी सांगणार आहे ती तुम्ही अवश्य करून बघा आणि वेट लॉस झाला का नाही ते सुद्धा तुम्ही सांगा. खूप अशी पौष्टिक आणि फायबरने भरपूर अशी ही भाकरी कशी बनवायची ते पाहूया. या धान्यामधले फायबर पचनक्रिया सुधारायला मदत करते आणि आपलं पोट लवकर भरतं, आपल्याला जास्त भूक लागत नाही आणि त्यामुळे आपलं वजन वाढण्याचं सुद्धा आपल्याला टेन्शन राहत नाही. यामध्ये काय काय धान्य घेतलं आपण पुढे पाहूयाच. हे जर पीठ तुम्ही एकदा दळून आणलं तर तुम्ही केव्हाही भाकरी तयार करू शकता. 1 वाटी घेतलेली आहे ज्वारी आणि त्याच वाटीने 1 वाटी बाजरी घेतलेली आहे. तुम्ही कप, वाटी, ग्लास कशाचेही माप घेऊ शकता. आणि 1 वाटी नाचणी घेतलेली आहे, म्हणजेच नागेरी तुमच्याकडे काय म्हणतात ते सुद्धा कमेंट करून सांगा. आणि अर्धी वाटी राजगिरा घेतलेला आहे आणि अर्धी वाटी घेतलेली आहे जवस. हे सुद्धा वेट लॉससाठी खूप छान असं काम करतात. अर्धी वाटी मूग डाळ घेतलेली. तुमच्याकडे जर मूग असतील तर तुम्ही मूग घेऊ शकता. माझ्याकडे ही डाळ होती त्यामुळे मी ही डाळ घेतलेली आहे सालीसकट. आणि हे सर्व साहित्य आपण मिक्स करून घेऊया. अजून एक साहित्य राहिलेलं आहे ते सुद्धा आपण टाकूया. तोपर्यंत गेस करा काय साहित्य राहिलं असेल. आता बघूया काय राहिलेलं आहे ते म्हणजे आहे चणे. गावरान चणे घेतलेले आहे अर्धी वाटी. ते सुद्धा यामध्ये छान असे मिक्स करायचे आहेत. यामध्ये आपण बाजरी वापरली. बाजरी हे लो कॅलरीज डाएट आहे त्यामुळे वजन वाढण्याचं अजिबातच आपल्याला टेन्शन नाही. बाजरीमध्ये मॅग्नेशियम, फायबर, प्रोटीन, कॅल्शियम असे अनेक पोषक घटक असतात आणि बाजरी रक्तातील साखरेचं प्रमाणसुद्धा नियंत्रित करते. यामध्ये आपण ज्वारी टाकलेली आहे. ज्वारी पचनक्रिया सुधारते आणि मधुमेहांच्या व्यक्तीसाठी सुद्धा खूप अशी फायदेशीर आहे आणि वजनसुद्धा नियंत्रित राहते. नाचणीमध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असतं त्यामुळे हाडे मजबूत होतात. नाचणी त्वचेसाठी सुद्धा खूप अशी फायदेशीर असते. आपला अशक्तपणा दूर होतो आणि अपचन, पोटदुखीचा त्रास असेल त्यालासुद्धा आराम मिळतो. असे अनेक फायदे नाचणी खाण्याचे आहेत. नाचणीपासून आपण अनेक पदार्थ बनवू शकतात. लहान मुलांनासुद्धा याची पेज बनवून देतात. पचायलासुद्धा हलकी असते त्यामुळे नाचणीचा समावेश आहारामध्ये जरूर करा. आणि राजगिऱ्यामध्ये इतर धान्यापेक्षा सर्वाधिक कॅल्शियम असतं. आणि जवस वेट लॉससाठी तर उत्तम आहेच, तसंच केसांच्या आणि त्वचेच्या आरोग्यासाठी सुद्धा खूप फायदेशीर ठरतं. आपण यामध्ये काळे चणे घेतलेले आहे म्हणजेच गावरान चणे. यामध्ये लोहाचं प्रमाण भरपूर असतं त्यामुळे शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी वाढते. तसेच यामध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस असल्यामुळे हाडांना मजबूतीसुद्धा मिळते. आणि चण्यामध्ये झिंक आणि व्हिटॅमिन सी असल्यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते. आपण जेवढे धान्य घेतलेले आहे त्याने वेट लॉससाठी खूप असा फायदा होतो. तुम्ही एकदा ही भाकरी करून बघा मंडळी. तुम्ही कमी प्रमाणामध्ये सुद्धा दळून आणू शकता आणि तुम्हाला जर भाकरी आवडली तर तुम्ही जास्त प्रमाणात आणून पीठ हे डब्यामध्ये भरून 3 ते 4 महिने आरामात टिकतं. आणि आता ही पीठ आपण जसं ज्वारीच्या बाजरीच्या भाकरीला दळून आणतो सेम तसंच दळून आणायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता पीठ दळून आणलेलं आहे डब्यामध्ये गिरणीहून. आता भाकरी कशी बनवायची ते पाहूया. 1 वाटी पीठ घेतलेलं आहे चाळून. एका भाकरीसाठी 1 वाटी पीठ आरामात पुरतं. त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून हे पीठ भिजून घ्यायचं आहे. आपण ज्वारीच्या भाकरीला जसं मळतो तसंच असं मळायचं आहे. खूप जास्त मेहनत नाही लागत त्याला. आणि थोडं थोडं पाणी घालून मस्त असं गोळा बनवायचा आहे याचा. आणि भाकरी अजिबात तुटत नाही. इझिली बनवू शकता तुम्ही. कोणीही बनवू शकेल. ज्यांना भाकरी येत नाही ते सुद्धा बनवू शकते कारण आपण याच्यात मिक्स धान्य टाकलेले आहे. त्यामुळे थोडं थोडं पाणी घेऊन असं मळत चालायचं आहे. जेवढं मळसाल तेवढी भाकरी छान अशी येते. अजिबात काठालासुद्धा तुटत नाही. अजून थोडंसं पाणी घ्यायचं आणि अजून मळायचं. असं करून 5 मिनिटे आपल्याला हे पीठ मळायचं आहे. मळून झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता थोडंसं हाताला पाणी घ्यायचं, असा गोळा करायचा आहे आणि खाली थोडंसं ताटामध्ये पीठ टाकायचं म्हणजे भाकरी खाली चिटकत नाही. अशा पद्धतीने आपली आई आणि आजी हातावर भाकऱ्या बनवतात पण त्या आपल्याला जमत नाही. पण मी एकदा नक्की ट्राय करेल आणि तुम्हाला दाखवेल हातावर भाकऱ्या कशा बनवायच्या ते. आता हे पीठ टाकून झालेलं आहे. आपण भिजवलेला गोळा हातावर घेऊन थोडंसं असं चापट करायचं आहे आणि नंतर ते पिठावर ठेवून अशा पद्धतीने एका हाताने ताट फिरवायचं आहे आणि एका हाताने असं काठानं आपल्याला ही भाकरी थापत चालायचं आहे. काठाला थापल्यामुळे काय होतं भाकरी आरामात मोठीसुद्धा होते आणि कमी जास्त होत नाही. सर्व बाजूने सारखी अशी होते. कुठे जाड किंवा कुठे पातळ होत नाही. आणि थोडंसं पीठ घ्यायचं आहे हाताला म्हणजे चिटकत नाही. आणि अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता भाकरी आपली तयार होत आलेली आहे. अजिबात आपली भाकरी तुटतसुद्धा नाही आणि मस्त होते एकसारखी. तुम्हाला कितपत पातळ किंवा जाड आवडते त्याप्रमाणे तुम्ही ही भाकरी थापून घेऊ शकता.
आता ही भाकरी आपली तयार झालेली आहे। साईडला तवासुद्धा आपल्याला गरम करायला ठेवायचा आणि कलर असा विशेष नसतो याला, मिक्स असल्यामुळे। आणि कुठे जाड वगैरे राहिली असेल तर पुन्हा तुम्ही असे थापू शकता, पण जाड राहतच नाही। आणि तुम्ही पाहू शकता खालीसुद्धा अजिबात चिटकलेली नाही आहे आणि इकडे तवासुद्धा छान असा गरम झालेला आहे। तर त्यावरती आपण ही भाकरी टाकून घेऊया। तुम्ही तव्याला थोडंसं तेल लावून घेऊ शकता तुम्हाला वाटत असेल चिटकल वगैरे भाकर तर। आणि अशा पद्धतीने हातावर घ्यायची आहे आणि पिठाचा भाग आपल्याला वरती करायचा आहे आणि त्यावरती थोडंसं पाणी टाकून आपल्याला हे प्लेन करून घ्यायचं अशा प्रकारे। आणि मस्त अशी खरपूस आपली ही भाकरी भाजून घ्यायची आणि सर्व बाजूने लावून घ्यायचं आहे। पीठ कुठेही दिसू द्यायचं नाही आहे। आणि पाणी लावून झालेलं आहे। आता पाहू शकता तुम्ही थोडीशी खालून भाकरी आपली ही भाजली गेलेली आहे। पाणी पूर्णपणे आटलेलं आहे आणि काठाने असं आपल्याला चमचा फिरवायचा आहे। तुम्ही काय म्हणतात ते सुद्धा सांगा। आमच्याकडे सराटा म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात। आणि पलटी करून घ्यायची आहे आणि अजून 2 ते 3 मिनिटे या साईडने भाजायचं आणि नंतर पुन्हा ही पलटी करायची आहे। हा माझा लोखंडी तवा आहे त्यामुळे तुम्हाला काळा दिसत असेल। मी भाकरीसाठी असाच केलेला आहे मुद्दाम। एका साईडने थोडीशी अशी कच्ची आहे, आपण असं सराट्याने दाबूया थोडंसं, म्हणजे ती सुद्धा भाजेल छान। आणि काठाने आपल्याला अशा प्रकारे दाबायचं आहे, म्हणजे काय होतं छान अशी भाकरी फुगते आणि भाजते सुद्धा। अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता भाकरी कशी फुगत आलेली आहे। खूप छान होते अशी फुगलेली भाकरी, खायला एकदम खमंग लागते। याचा पापोडा निघतो मग, आणि तो पापोडा एकदम मस्त लागतो खाण्यासाठी। अजून थोडीशी मी खमंग करून घेते, मला खमंग भाकरी आवडते। आणि काठांना वगैरे कुठं कच्चे राहिले असेल तर तुम्ही अशा पद्धतीने पुन्हा हे काठं असे दाबू शकता आणि पूर्णपणे भाजून घ्यायची आहे। अशा प्रकारे ही भाकरी बनवायला जास्त वेळ लागत नाही, खूप कमी वेळात ही भाकरी होते एकदा जर पीठ बनवलेलं असले तर। आणि भाकरी आता आपली ही तयार झालेली आहे, तुम्ही पाहू शकता खालच्या साईडने सुद्धा अशी छान खमंग भाजलेली आहे। आता ही भाकरी मी तुम्हाला मोडून दाखवते। मस्त असा अल्लादी याचा पापडा निघतो आहे। एका ताटामध्ये आता काढून घेतलेली खमंग अशी भाकरी, यासोबत तुम्ही कोणती तुमची डाएटची भाजी असेल ते सुद्धा खाऊ शकता किंवा नॉर्मली जी भाजी तुम्ही घरामध्ये खाता नेहमीची ती सुद्धा खाऊ शकता। आता मोडून घेऊया ही भाकरी, तुम्ही पाहू शकता इझिली असा याचा पापोडा निघालेला आहे। एकदम खमंग अशी ही भाकरी आपली तयार झालेली आहे मंडळी। तुम्ही सुद्धा ही भाकरी करून बघा, तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते सुद्धा कमेंट करून सांगा। आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी। आजची रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद। भेटूया अशाच मस्त भन्नाट रेसिपीमध्ये, तोपर्यंत बाय बाय मंडळी।